गॉटसन किका इन ऍक्शन आणि टॉस जिंकून निर्णय घेतलाय टीम उत्तन्न फिल्डिंग करण्याचा. वी लव क्रिकेट, वी लिव्ह क्रिकेट. क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि क्रिकेट सोबत जगणारे आज उत्तनचे धुरंधर आणि त्यांच्या विरुद्ध इन ऍक्शन ते म्हणजेच तुम्ही पाहताय बंदर पखाडीचे सुपर डुपर स्टार. मॅचला झाली सुरुवात. गॉटसन किकाच्या समोर आला सलामीला रोहित आणि त्याच्या सोबतीनं विवेक. चला ऑल द बेस्ट. विदर्भाचं आभार आपण आलात. विजयी संघाचं विशेष कौतुक. पहिला बॉल वरती ठोकलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर मिड विकेटला. येतो एक धमाकेदार षटकार. अग्री कोयांची कुलस्वामिनी एकविरा मातेचं संगीत आपण ऐकत होतात. मुंबई टीम जिंकली आहे मॅच. त्यांचं करू आपण अभिनंदन. आता या सामन्याची झाली आहे सुरुवात. ना कोई तकलीफ है तो क्या मजा है जीने में, ना कोई संघर्ष तो क्या मजा है खेलने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो कहते हैं मेहनत दर बदर मेहनत, उनके सपने कभी अधूरे नहीं होते. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. डेफिनेटली गॉड ऑफ क्रिकेट सचिनचे वाक्य होतं आणि आज दिव्यांगाच्या क्रिकेटनं ते सिद्ध करून दाखवलं. एक षटकार एक सिंगल. धावफलक रोहितचं आणि टीम बंदर पखाडीचं 7. शफल झाले. ऑन साइडला खेळायचं होतं. गॉटसन किकाचं कमबॅक प्रतिम. या मीरा भाईंदरच्या क्रिकेटला गॉटसन किका असेल, रायनल इत्तूर असेल, यश जाधव असेल, प्रतीक घारा, त्या सोबतीनं मॅकमिलन गोविंद, अगदी अमीर दाफेदार, इजरार असेल, श्रीकांत शेट्टी असतील, अशी मोठी मोठी नावं सातत्यानं दिलेत. जर आपण राई आणि त्या विभागाचा ग्रामीण क्रिकेटचा विचार केला, राई मोरावा असेल, तिकडनं देखील अनेक सारे स्टार्स ग्रामीण भागातनं आपण पाहिलेत. मिसफील्ड झाली आहे. बॉल चाललाय तोपर्यंत मिळतील इकडे धावा. त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा. आता फॅन बेस मोठा झाला. ज्यावेळी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलते ना, त्यावेळी समजून जायचं की आयुष्यामध्ये आपण आज भरपूर काही कमावलंय आणि आज तो सुखद क्षण आई एकविरा मातेच्या आशीर्वादानं संतोषजी चौधरी अर्थातच दादूस अनुभवतात. भावी वाटचालीसाठी भरपूर अशा शुभेच्छा. खोलवट टप्प्याचा बॉल वाईट यॉर्करला. गॉटसन किकाला कमबॅक गरजेचं आहे. डावाला खिंडार पडणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रू या मॅच मध्ये गरजेचं आहे. आदरणीय रवी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या मंचावरती मैत्री चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्री हसवणारी असावी, मैत्री रडवणारी असावी, मैत्री फक्त बदलणारी नसावी. आयुष्यामध्ये ज्या मित्रावरती आपण जीवापाड विश्वास करतो, अगदी 2 अक्षराचा शब्द, त्यासाठी फक्त मैत्री मैत्री मैत्री. फटका समोर लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत षटकार आलाय. रोहित अगदी लाईक सुपर डुपर हिट बॅटिंग करतो. रोहित शो सुरू झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावेंचा चांगला जमलाय बंदर पाखाडीसाठी मेळ. स्कोर कार्ड वरती धावा झालेत त्या म्हणजे 16. मैत्री चषकात आता
अतिशय सुंदर असं या ठिकाणी शिवाजी राजांचं एक भव्य दिव्य असं स्मारक उभारण्यात आलंय आणि त्याच्याकडे पाहून प्रत्येकाला लढण्याची जिद्द एक प्रेरणा मिळते, यात मात्र शंकाच नाहीये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन झालात. जसं माधुरी दीक्षित आजही प्रत्येकाला आवडते, अमिताभ बच्चन आजही प्रत्येकाला आवडतो, सलमानचा कोणताही सिनेमा आला की बॉक्स ऑफिस ऑलरेडी जाम होतं. आणि तसंच कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय घरात आल्यानंतर मात्र शब्दांची रांग आणि एक वेगळीच ट्रॅफिक रंगते. तर आपण या मॅच मध्ये शब्दांची सांगड घालताना ट्रॅफिक जाम करूयात. अजय घरात यांचं करूयात वेलकम. कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे एव्हर ग्रीन कॉमेंटेटर अजय घरात, मैन फ्रॉम V1D कीरवली. थैंक यू सो मच तारीफ के लिए, बहुत बहुत शुक्रिया ओमकार. लेकिन यहाँ पर तारीफ रोहित की करनी होगी, जिस तरह से उन्होंने शुरुआत की है, गजब की शुरुआत. पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद ओवर की आखिरी गेंद पर भी सिक्सर जड़ा है. कल हालांकि रोहित का बल्ला उतना ज्यादा चला नहीं था, लेकिन आज महत्वपूर्ण मुकाबले में धुआंधार शुरुआत की है. और कल के हीरो अब गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए ग्लेन. हल्के हाथों से खेला है, केवल धकेल दिया है गेंद को पॉइंट की दिशा में सिंगल लेते हुए बैट्समैन. शुरुआत दमदार है यहाँ पर बंदर पखाड़ी टीम की. बड़ा मुकाबला बंदर पखाड़ी और उत्तन बॉयज उत्तन के बीच में. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बगैर किसी नुकसान के. एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर है इस मैच में बंदर पखाड़ी टीम. लेकिन उत्तन बॉयज उत्तन के जो गेंदबाज है उनको कभी भी आप मैच में से दूर नहीं लेकर जा सकते हो. कल भी जिस तरह से उनके गेंदबाजों ने गेंदबाजी की थी, खासतौर पर अंतिम मैच में सुबह के सत्र में गजब की वापसी रही थी. ज़्यादा बड़ा लक्ष्य बल्लेबाजों ने तो नहीं रखा था, लेकिन डाहनु जैसे बड़ी टीम के विरुद्ध गजब की गेंदबाजी रही थी और हर मैच में गेंदबाजों ने अच्छा योगदान दिया था. लेकिन आज रोहित नहीं रुकने वाले हैं. जबरदस्त पुल शॉट, 6 रन. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंगला प्रॉपर शॉट बॅटर्स कडनं येतात आणि प्रॉपर टायमिंगला प्रॉपर सॉन्ग डीजे मास्टर कडनं देखील प्ले केलं जातं. डीजेचं देखील करू आपण विशेष कौतुक. क्रिकेट विथ म्युझिक असं द्विगुणित आनंद ते आपल्याला देतात. रोहित शो अगदी आपण पाहिला ना, 4 बॉलमध्ये 3 षटकारात 19 वरती बॅटिंग करतोय. आता त्याला तिखट बाउन्सरनं चॅलेंज केलंय. अगदी नाका समोरून निघताना काटा बदलवताना हा चेंडू दिसला. डावखोरा त्याच्या बॅटरसाठी अगदी आपण पाहिलं किती वळण घेतलं होतं बॉलला आणि समोरूनच निघून गेला. डॉट बॉलनं करतोय कमबॅक. गोलंदाज तुम्ही ओव्हर नंबर 2 मध्ये ग्लेन बने आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छे बल्लेबाजों को बनाते हैं ग्लेन बने, अपना शिकार बनाते हैं. गेंद हवा में है, यहां पर मौका बना है. ओ बेहतरीन कैच, कमाल का कैच. डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डाइव लगाते हुए कैच लपका है फील्डर ने और रोहित के पारी का खात्मा होता हुआ पहले विकेट का पतन. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कॅटलिका जीटीसी करती आहे आणि काय क्वालिटी फोल्डिंग त्या ठिकाणी स्मिथनं केली आहे. लाईक जॉन टी स्टाईल. अगदी हा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. गॉड ऑफ द फील्ड जॉन डी रोड्स त्याची आठवण या ठिकाणी नक्की झाली. या कॅच नंतर ज्यावेळी स्मिथनं कॅच टिपली, टीम उत्तनसाठी विकेट मिळाली. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले. आपण पाहिलं तर धक्का लागला पहिला रोहितच्या नावानं. अजय दादा समालोचक अनेक आहेत, स्कोरर मात्र एक आहे. आज जी क्वालिटी स्कोरिंग गोल्डन फिंगर ऑफ घोडबंदर मीरा रोड मनीष वैती बद्दल काय म्हणशील? जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है उनकी. और देखिए हर एक गेंद का, हर एक रन का हिसाब किताब बहुत बेहतरीन तरीके से उन्होंने रखा है. फिर से गेंद हवा में, इस बार फील्डर से पहली टप्पा खाते हुए. एफर्ट अच्छा वहां पर खिलाड़ी का, लेकिन अब गेंद पीछे बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. 3 खिलाड़ी प्रयासरत. अब जाकर किसी तरह से उसको दूसरे प्रयास में रोका गया है.
और आखिरकार बाउंड्री तो बचाई गई है। और इसी बीच 2 रन लेने का मौका था बैट्समैन के पास। नए बैट्समैन राजेश आए हैं जिन्होंने आते ही आक्रामक रवैया अपना लिया है और हर बल्लेबाज आक्रामक खेलने का यहां से प्रयास कर सकता है। हालांकि विवेक की जो पारी रही है अभी तक एक सेकंड फिडल का रोल उन्होंने अदा किया है, क्योंकि रोहित काफी शानदार बैटिंग कर रहे थे। आउट होने से पहले 19 रन उन्होंने बनाए। टीम का स्कोर हुआ है अब 25 रन। इस बार शॉर्ट आर्म पोल गेंद हवा में, कैच का मौका और एक और बढ़िया कैच फिर से स्मिथ गेंद के नीचे, और स्मिथ कोई गलतियां नहीं कर रहे हैं। दूसरे विकेट का पतन। उन्होंने, और जिस तरह का फील्ड प्लेसमेंट हमने देखा है, ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन भी था बाउंड्री पर, वहीं पर खेलने के लिए मजबूर किया बल्लेबाजों को। और 2 बायत के विस्फोटक बल्लेबाजों को उन्होंने शांत किया। पहले रोहित को आउट किया, उसके बाद प्रणय को आउट किया, और दोनों भी विकेट्स में महत्वपूर्ण योगदान रहा है स्मिथ का, जिन्होंने 2 अच्छे कैच लपके हैं। टीम का स्कोर हुआ है 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। नाही, नक्कीच चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय गोलंदाज आपण पाहता दिलशान कीका ब्रदर्स, अगदी गॉडसन आणि तदनंतर आता दिलशान उत्तमच्या क्रिकेटला अगदी या कीका परिवाराने दिलेले हे 2 अनमोल रत्न आपण म्हणूयात. कारण गॉडसन कीका, दिलशान कीका, बडे मियाँ तो बडे मियाँ और छोटे मियाँ सुभान अल्लाह. उत्तमच्या क्रिकेटसाठी कधी काय पण अगदी या तत्वावरती चालतं गॉडसन कीकाचं नाव. आणि आज त्याचे छोटे बंधुराज दिलशान कीका देखील उत्तमच्या टीमसाठी चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारा असा उत्तमचा परिवार. बॉल तयार, हाफ ट्रॅक, ठप्पा पडल्यानंतर आत देखील आलाय, डावा स्टिकच्या वरून निघून गेलाय. काय क्वालिटी अंपायरिंग त्या ठिकाणी होती. बॅटर्स नॉन स्ट्रायकर आशाभूत नजरेने जरूर पाहत राहिले. अंपायरने लगेच सांगितलं डाव्या आणि मिडल स्टिकच्या बरोबर मधून बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जातो डॉट. दिलशान किक्का चांगली वापसी करून देतोय. पहिल्याच बॉलवरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. जितना खूबसूरत दृश्य इस समय आपके स्क्रीन पर है घोड़बंदर के इस ऐतिहासिक मैदान का, उतना ही खूबसूरत बॉलिंग एक्शन और उतनी खूबसूरत गेंदबाजी है दिलशान कीका की। फिर से स्पिन होती हुई गेंद, कटर्स का ज्यादा इस्तेमाल करते हुए नजर आए पूरे टूर्नामेंट में, हल्के हाथों से खेलकर सिंगल लिया है। तर एक कॅश प्राइज आलाय. प्रणयनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले. तर अमर आंधळे यांच्याकडनं 1,500 रुपयाचं 1500चं कॅश प्राइज त्या ठिकाणी प्रणय या फलंदाजाला दिला जाईल. काय नजारा क्रीडा नगरीचा. एका बाजूला सिमेंटचे मोठे मोठे टॉवर्स आणि त्याच्यामध्ये स्वप्नावत असं हे क्रीडांगण, आणि तिकडे रंगतंय स्वप्नातली स्पर्धा. साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023. आजची अंतिम रात्र याचसाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा आणि याच देही डोळा. मैत्री चषकाचा हा देखना सोहळा. इस बार घुमाया गेंद को, संपर्क कितना अच्छा है, ज्यादा अच्छा नहीं है, मैदान के अंदर रही और बढ़िया कैच. आउटफील्ड में कोई गलती नहीं. एक और बैट्समैन कैच के रूप में आउट होते हुए लगने वाला तीसरा झटका टीम बंदर पखाड़ी. पखाड़ी की रोहित ने धमाकेदार अंदाज में शुरुआत की.
मात्र 5 गेंदों में 19 रन बनाए, 3 छक्के जड़े। लेकिन जैसे ही रोहित आउट हुए हैं उसके बाद लगातार विकेटें गिर रही है। प्रणय अब पवेलियन में लौटते हुए, हालांकि प्रणय का फॉर्म बहुत अच्छा रहा इस टूर्नामेंट में। कल रात बढ़िया बैटिंग की उन्होंने, पहले मैच में 12 रनों का महत्वपूर्ण योगदान, दूसरे मैच में 18 रन की बहुत ही शानदार पारी खेली थी, लेकिन इस मैच में खाता नहीं खोल पाए। और जो विकेटें गिर रही है, हम देख रहे हैं कि पुल शॉट खेलने के चक्कर में ज्यादा बल्लेबाज आउट हो रहे हैं। थोड़ी खिंची हुई लेन पर गेंदबाजी की जा रही है। लेन की भी वही रणनीति थी और दिलशान भी उसी रणनीति को अपनाते हुए इस बार कट होकर बाहर की तरफ निकलती हुई गेंद, बैट्समैन रूम बनाकर उसको दिशा दिखाना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए नए बैट्समैन सौरभ। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। बंदर पखाड़ी टीम पहले बल्लेबाजी कर रही है। रन संख्या 26, 3 विकेटों के नुकसान पर। 5-5 ओवर का मुकाबला, दर्शकों की संख्या लगातार बढ़ती हुई मैत्री चषक में। इस बार लंबा हिट, गजब का स्ट्रोक, तारामंडल में भेज दिया गेंद को, हाई एंड हैंडसम। पूरी ताकत झोंकी थी स्ट्रोक में बैट्समैन सौरभ ने, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को तान दिया डिप मिड विकेट के ऊपर से। इस पारी में लगने वाला ये कुल मिलाकर चौथा छक्का। सौरभ का खाता खुला है इन 6 रनों से। छत्रपति शिवाजी महाराज, जिनको देखने के बाद किसी को भी प्रेरणा मिल सकती है, लड़ने का एक जज्बा आपके अंदर अपने आप निर्माण होता है। बेहतरीन स्ट्रोक, पहले ताकत अब नजाकत, केवल दिशा दिखाई है, डेफ टच, 4 रन। पावर प्ले लिया गया है। 3 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ। रन संख्या 36, 3 विकेट के नुकसान पर। राजेश बहुत बढ़िया टच में नजर आते हुए, पहले अगेंस्ट द टर्न उन्होंने शॉट खेला था, मिड विकेट के ऊपर से गेंद को तान दिया था 6 रनों के लिए। उसके बाद गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए गेंद को निकाला स्क्वेरिश थर्ड मैन की दिशा में। और इसी बीच जीटीसी लाइव के ओनर प्रोप्राइटर जल्पेश भोईर, इनका शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। खूबसूरत टेलीकास्ट हमेशा जेटीसी देती आई है, टूर्नामेंट कोई भी क्यों ना हो। ये आप देख सकते हो आगरी कट्टा, घोड़बंदर की महिलाएं वहां पर आगरी डिशेस वहां पर आपको मिलेंगे। और आगरी भोजन जो होता है उसकी बात ही अलग है। चौथे ओवर का प्रारंभ होने जा रहा है। ग्लेन आक्रमण जारी रखते हुए, दिलशन का ओवर अच्छा घट रहा था लेकिन अंतिम 2 गेंदों पर 2 बड़े शॉट्स आए, वजह से ओवर का विश्लेषण थोड़ा सा खराब हुआ। ग्लेन के नेवर की पहली गेंद, और इस बार ऑलमोस्ट पीछा किया था, हालांकि दिशाहीन गेंद है। बैकफुट पर जाकर गेंद को स्मैश करना चाहते थे थ्रू द ऑफसाइड, बीट हुए बैट्समैन, लेकिन अतिरिक्त रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ बंदर पखाड़ी का अब 37 रन, 37, 3 विकेटों के नुकसान पर। स्कोर अभी भी हम देखें तो बहुत अच्छा है, 12 के ऊपर इस समय करंट रन रेट देखने को मिल रहा है, और इसी हिसाब से चलेंगे तो 60 के ऊपर स्कोर बनेगा। इस बार गेंद को निकाला है खूबसूरती के साथ, शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के दरमियान से 4 रनों के लिए। आणि त्या मैदानावरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये होतीये ती देखील कौतुकास्पद, आणि या चौकार षटकारानंतर एक चांगलं टार्गेट मैदानावरती सेट झालंय। 41 ओव्हर नंबर सुरू मैदानावरती 4, स्ट्रायकरिनला बाडारा विवेक, चांगला चेंडू आहे, अपील हलकसं जरूर झालं
स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जोपर्यंत उचलून गोलंदाज चेंडूला त्या ठिकाणी पिक करेल तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल 42 धावा, 3 गडी बाद. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून GTC जे काही क्षणचित्र टिपतीये, जे टेलिकास्ट केलं जात आहे ते कौतुकास्पद आहे. आणि बरोबर 15 ऑगस्ट 2015ला डोंबिवलीच्या विभागातून मोठ्या गावातनं एक नाव पुढे आलं, ते म्हणजे जल्पेश भोईर. आणि आज GTC न पूर्ण महाराष्ट्र व्यापलाय आणि ते GTC चे सर्वा जल्पेश दादा भोईरांचं आगमन झालं. मस्त GTC स्वागत आहे आपलं. फटका फसलाय की बरोबर आहे, उंच तर फार गेलाय, दूर जाईल का, जजमेंट त्या ठिकाणी केलं जात आहे. उत्तमची फिल्डिंग आहे आणि कशी सोडेल कॅच. अनिकेत टिपलाय, एक क्वालिटी कॅच फलंदाज. निकेश की यहाँ पर तारीफ करनी होगी, क्या कमाल का कैच लपका है. ये देखने में बड़ा आसान भी लगता है कि गेंद काफी ऊपर चली गई थी, लेकिन अंडर फ्लडलाइट जब आप खेलते हो तो इस तरह के स्कायर्स पकड़ना अपने आप में एक बड़ी उपलब्धि होती है. अनिकेश की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. अगदी अशा काही कॅचेस आज स्मिथनं जी टिपली, आता अनिकेतनं जो झेल घेतला. या आधी ज्यावेळी आपण प्रेक्षणीय सामना दिव्यांग क्रिकेटचा पाहिला त्यावेळी काही कॅचेस पाहिल्या, अंगावरती शहारा क्रिकेटचा काय असतो ना तो मैत्री चषकानं दाखवला. लाईन चांगली आहे, गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. चेंडू जातोय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व आहे आणि जे अपील होतं ते सक्सेस झालं आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील पाहायला मिळालं. हा ऍक्शन रिप्ला तुमच्या समोर बॅटला स्पर्श करून त्या ठिकाणी यष्टीरक्षकानं टिपला झेल आणि फलंदाज मैदानात येतात. बाद धक्का लागलाय या ठिकाणी. 42 या आकड्यावरती तो म्हणजेच आपण पाहता 5वा. 42 ला 5 गडी बाद. बंदर पाखाडी उत्तन बॉईजच्या विरुद्ध. यहाँ पर दर्शकों का मनोरंजन करते हुए, लेकिन ग्लेन की गेंदबाजी कमाल की गेंदबाजी है. 4 खिलाड़ियों को आउट कर चुके हैं ग्लेन इस पारी में. पहले ओवर में 2 विकेट चटकाए थे, इस ओवर में भी 2 विकेट्स और अब हैट्रिक पर भी है. 5 विकेट हॉल यहाँ पर पूरा करने का मौका भी है उनके पास. 2 गेंदें उनके स्पेल में शेष है. पहले राजेश आउट हुए, उसके बाद बल्कि सौरभ आउट हुए, उसके बाद सोनू को चलता किया है. सोनू खाता नहीं खोल पाए. नए बैट्समैन आए हैं मनीष, हैट्रिक इनका सामना करते हुए. ग्लेन चले राइट आर्म ऑन द विकेट. इस बार बल्ले के अंदर लगी है, बैकवर्ड स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग. डायरेक्ट हिट की आवश्यकता थी लेकिन निशाना खता होता हुआ और आखिरकार 1 रन पूरा. स्कोर आगे बढ़ता हुआ बंदर पखाड़ी टीम का 43 रन 5 विकेटों के नुकसान पर. इस ओवर के बाद एक और ओवर का खेल बचा हुआ है और इस पूरे टूर्नामेंट में खासतौर पर कल से मैं यहाँ पर हूँ और मैंने देखा है कि 50+ जब भी टोटल बनाए 5 ओवर में, उसको चेज करना बड़ा ही मुश्किल रहा है किसी भी टीम के लिए. शॉर्ट आर्म पुल. इस बार गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ. फील्डर है डीप में, वहां पर 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही ग्लेन का शानदार स्पेल समाप्त होता हुआ. खूबसूरत गेंदबाजी, गजब की गेंदबाजी रही ग्लेन की. 2 ओवर में 4 खिलाड़ियों को उन्होंने चलता किया और मनीष वैती बताएंगे कि कितने रन उन्होंने खर्च किए. 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हुआ है. कुल रन संख्या 44, कुल मिलाकर 17 रन अपने 2 ओवर्स में खर्च किए ग्लेन ने. चार ओवर के पश्चात 44 रन, ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन बना रही है बंदर पखाड़ी टीम.
और ये टीम जो है इस टूर्नामेंट की डिफेंडिंग चैंपियन टीम है। पिछले सीजन में मैत्री चषक को जीता था बंदर पखाड़ी ने। तो इतिहास यहाँ पर पहले ही सीजन में रचा उन्होंने, एक बार फिर से उनको इतिहास रचना है। लेकिन बड़ी चुनौती है उत्तन बॉयज उत्तन की, एक ऐसी टीम जिस टीम के पास कई अनुभवी चेहरे भी है और कुछ बहुत ही प्रतिभाशाली युवा खिलाड़ी भी है, जिसमें हमने दिलशान को देखा है, ग्लेन एस्टल जैसे महान खिलाड़ी है, गॉडसन की का एक और ऐसे खिलाड़ी जो किसी भी टीम के विरुद्ध कठिन परिस्थितियों में अच्छा खेल पेश करना जानते हैं। हालांकि गॉडसन इस मैच में महंगे साबित हुए। कल रात उनकी गेंदबाजी बहुत ही बेहतरीन रही थी। हर एक मैच अलग होता है, हर एक गेंद नहीं होती है क्रिकेट के खेल में। आखिरी ओवर लेकर अनिकेश, जोशी हाफ वाली डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ मौजूद और कैच ड्रॉप। सरल अवसर था यहां पर, नवीन थे गेंद के नीचे और नवीन द्वारा हुई है गलती। मुश्किल कैचेस लपके गए हैं इस पारी में। पहले हमने स्मिथ को देखा, उसके बाद अनिकेश जो इस समय गेंदबाजी कर रहे हैं, जिन्होंने बहुत ही बेहतरीन कैच लपके हैं। लेकिन ये सिटर जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, वैसा कैच था, उसको बुना नहीं पाए, उस मौके को बुना नहीं पाए नवीन। फिर से मौका बना है इस बार कवर में, ओह एक और लड्डू कैच एस्टल द्वारा अब गलती हुई है। आज हमने देखा है गोरसई बी टीम को परास्त होते हुए खराब फील्डिंग की वजह से, और अब उत्तन बॉयज के खिलाड़ी गलतियां कर रहे हैं। लगातार दूसरी गेंद पर दूसरा कैच ड्रॉप हुआ है। ये तो पहले कैच की तुलना में भी आसान था, हम देखें तो। निराश है गेंदबाज अनिकेश, लगातार मौके निर्माण कर रहे हैं। पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स, रन संख्या 46, 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं। क्रीज पर इस समय बल्लेबाज है मनीष और विवेक सलामी बल्लेबाज। इस बार गेंद को घुमाया है डिप स्क्वायर लेग की दिशा में, इस बार भी मौका है, अब की बार कोई गलती नहीं, बढ़िया कैच बाउंड्री लाइन के नजदीक और आखिरकार विकेट झटक ही लिया है गेंदबाज अनिकेश ने। स्मिथ ने लपका कैच। क्या बात आहे. अंगाला आणि हृदयाला अगदी अंगावरती शहारा आणि हृदयाचा ठोका घेणारं हे संगीत होतं. अमित भाईंदरकर अगदी पूर्ण भाईंदरमध्ये जेवढे काही अगदी अट्रॅक्शनचे सेंटर आहेत ना, त्या सगळ्यांचा या ठिकाणी नामकरण आपण पाहिलं या संगीताच्या माध्यमातून. आणि थोडाच वेळात दादूसांचा एक भव्य सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता अनिकेश, स्ट्रायकर इनला बॅटर अविनाश, राऊंड विकेट. फटका हा देखील फर्स्टला मिस्टामिंग आहे. नोमॅन्स लँड मध्ये मिडॉनला क्लिअर करून समोर येतो लॉंगॉनला, रनआउटची संधी, धोका आहे, थ्रो कॅरी नाही झालाय, थोडासा ऑर्थोडॉक्स होता, दूर होता आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. सेमी फायनल मध्ये दी आपण पाहिलं ना तर ड्रॉ होणार आहे. मग आता इथनं ट्रॉफी टच करायची आहे तर कोणती टीम अशी असेल, बंदर पाखाडी की उत्तन बॉईज, त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलं. आणि बंदर पाखाडी या टुर्नामेंटची डिपेंडिंग चॅम्पियन. स्कोर हुआ है 48 रन. इस बार कौन बनाती हुई गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल लेकर चली गई विकेट कीपर के पास, मौका बना है रन आउट का और विकेट यहां पर फेंक दिया गया है. शानदार गेंदबाजी आखिरी ओवर में अनिकेश द्वारा. पहली 2 गेंदों पर 2 कैच ड्रॉप हुए, उसके बाद तीसरी गेंद पर विकेट छटकाया और अब रनआउट के जरिए झटका लगा है बंदर पखाड़ी टीम को. मात्र 1 गेंद पारी में शेष. यह आखिरी ओवर बहुत ही कीमती ओवर रहता है. हमने देखा था माहौल का और गोरसई बी के बीच में जो मुकाबला हुआ था, उसमें भी गोरसई बी टीम की पारी में जो अंतिम ओवर किया गया था हेमंत घरत द्वारा, वो कमाल का ओवर रहा था.
जिसने कहीं ना कहीं पोस्ट मात्रा गुरसई बी टीम को बैकफुट पर ढकेल दिया था। एक बड़ा टोटल बनाने से चूक गई थी गुरसई बी टीम, और उसके बाद जो फील्डिंग रही थी गुरसई बी की आखिर के 2 ओवर्स में बड़ी ही लचर रही थी, जिसके चलते कहीं ना कहीं मैच से उनको हाथ धोना पड़ा। तो इस मैच में भी हमने देखा है कि फील्डिंग में कुछ गलतियां हुई है, लेकिन स्मिथ ने आउटफील्ड में बहुत अच्छे कैच लपके हैं, 3 कैचेस लपके उन्होंने। यानी कि कहा जा सकता है कि जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं और मैदान में स्मिथ के हाथों से कैच कम छूटते हैं। आखिरी गेंद स्विंग एंड मिस, गेंद सीधे विकेट कीपर के पास, कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई बंदर पखाड़ी टीम की। कुल रन संख्या 48 और 49 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए 5 ओवर के खेल में उत्तन बॉयज उत्तन के सामने। इसके बाद 4 टीमों के बीच में ड्रॉ किया जाएगा। इस मैच की विजेता टीम जो इस समय चल रहा है, साथ में MS झाई, ओम प्रथम 11 माहुल गांव और अजय 11 भांडुप, इन 4 टीमों के बीच में। और ड्रॉ का स्वरूप किस तरह का होगा वो आप तक पहुंचाएंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मेरा भाईंदर मनीष पाटिल। तर या आपण सन्मानाकडे वळतोय आणि इनिंग ब्रेक झालाय। ड्रॉ थोडा वेळानंतर होईल मॅच संपल्यानंतर, आणि या ठिकाणी आपण सन्मानित करतोय अग्री कोळी भाषेतील अगदी संगीताने ज्या नावाला फार अशी प्रसिद्धी दिली, अग्री कोळी संगीतांचा बेताज भाषा म्हणजे संतोषजी चौधरी, अर्थातच पूर्ण महाराष्ट्र ज्यांना दादूस या नावानं ओळखतं, आणि त्यांचा सन्मान केला जाईल। विनोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, मिलिंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण दादूसांचा सन्मान करतोय। तर या दादूसला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारावा। बिग बॉसच्या घरात देखील अगदी जबरदस्त ज्यांनी संवाद केला, तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाचा गोडवा पसरलाय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं स्थान आहे, दादूसचा आपण सन्मान करतो। आणि दादूसला विनंती आहे की या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या खेळाडूंना आपण मार्गदर्शन करावं। हॅलो, खरोखरच सगळ्यांना दादूचा नमस्कार। या ठिकाणी मैत्री चषक या ठिकाणी मला बोलवलं आणि खरोखरच घोडबंदरचं पहिल्यापासून माझ्यावरती खूप प्रेम आहे। माझे बंधू विनोद आणि त्याच्यासोबत सगळे सहकारी आणि या कार्यक्रमाचे की या क्रिकेटचे जेवढे आयोजक आहेत त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, कारण आज मला या ठिकाणी बोलवलं आणि असंच प्रेम राहू द्या। आज ह्या रंगमंचावरून खास करून आपल्या मी सगळ्यांचे आभार मानतो, कारण बिग बॉस मी ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस 100तून 70 दिवस मी जो काय तिथे खेळ खेळलो त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हात होता। त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या एकदा होत्या सगळ्यांच्या, आणि ह्या टीमसाठी किंवा ह्या खेळाडूंसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। एकवेळेला प्रार्थना करतो की प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो आणि कोणीतरी हारणार आहे कोणीतरी जिंकणार आहे, पण सगळ्याच टीमने खूप खूप आनंदी राहायचं आहे, कारण पुन्हा देखील या क्रिकेटच्या मॅच होणार याच्यामध्ये पुन्हा पण सहभागी व्हायचं आहे। थँक्यू। पुन्हा सगळ्यांना दादूचा नमस्कार। थँक्यू थँक्यू। चला या ठिकाणी आपण सन्माननीय शिवशंकर तिवारी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी गौरव किणी यांना विनंती करतो आपण शिवशंकर तिवारी सरांचं या ठिकाणी व्यासपीठावर विशेष स्वागत करायचं आहे। सन्माननीय शांताराम ठाकूर साहेब, सन्माननीय चंद्रकांत तरे साहेब आणि सन्माननीय हेमंत वैटी साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय। शिवशंकर तिवारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण व्यासपीठावर त्यांचा उचित असा स्वागत सन्मान करत आहोत। चला 2 बॅटर्स पाठवून द्या आपल्याकडे। वेलकम आहे मित्रांनो, आपल्याला यानंतर अजूनही 3 मॅचेस खेळवायच्या आहेत। सन्माननीय शिवशंकर तिवारी सर तुम्हाला पाहायला मिळतात फ्रेम मध्ये। पूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे। सर्व मित्रांचं, सर्व वरिष्ठांचं, सर्व मार्गदर्शकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय मैत्री ग्रुपच्या वतीनं, साई श्रद्धा ग्रुपच्या वतीनं। वेलकम ऑल। चला
आपण सामना करूया सुरू. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत लेजेंडरी कमेंटेटर तुकारामजी मांगीला. टार्गेट किती आहे त्यावर आपण लक्ष वेधूया. तर 49 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. तुकारामजी, आपण कित्येक वेळा बंदरपागडी संघाचा खेळ पाहिलेला आहे, जो विशेषतः गोलंदाजीमुळे मुख्यत्वे ओळखला जातो. त्याचमुळे या 49 धावा एक सेट टार्गेट असेल टीम उत्तमसाठी. दोन गोष्टीवरती तुमच्याशी मी चर्चा करेन. कारण जसं तुम्ही उल्लेख केला, बंदरपाकाडीचा स्ट्रॉंग झोन जो आहे तो गोलंदाजी, आणि या मैत्री चषकामध्ये त्यांनी 39 धावा डिफेंड केलेत. याच्या अगोदरच्या एका सामन्यामध्ये त्यांनी 39 धावा डिफेंड केल्या. ते फक्त हे 49 धावांचं जे आव्हान ठेवलंय ना, ते खास करून एक चॅलेंज असणार आहे. इथून टीम उत्तम बॉईज, चला सलामी जोडी उत्तम बॉईज चला आपण सलामी जोडी मैदानावरती पाठवायचे. तर मनीजी पाटील आमच्या समवेत आहेत, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विचारलं, कारण एक चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी, जसं तुम्ही उल्लेख केला बंदरपाकाडी संघाचा, तसा मी उल्लेख करेल उत्तम बॉईजचा. म्हणजे कालच्या रात्रीतली म्हणायची की आज सकाळची जी लढत झाली होती, खास करून डहाणूच्या संघावरती, डहाणूचा बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला होता, पण त्यावेळेला शेवटला 12-20चा मॅच होता, आणि तोही सामना उत्तम बॉईजने आपल्या बाजूला झुकवला होता. बघूया, तोही 15 तारीख होती, आजही 15 तारीख आहे. चांगला उल्लेख या ठिकाणी तुम्ही केलात की थोडासा सॉफ्ट कॉर्नर जातोय तो म्हणजे टीम उत्तनला. कारण उत्तनने सकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच पहाटे खूप चांगला खेळ खेळला आणि धाकटी डहाणू, परिपेकच धाकटी डहाणू सारख्या बलाढ्य संघाला त्याने पराभूत केलं. म्हणजेच गोड आठवण आहे या स्पर्धेची उत्तम बॉईजच्या संघाच्या मनामध्ये. पाहूया आता या तर या गोष्टी सर्व मानसिकतेच्या झाल्या, आउट ऑफ ग्राउंड झाल्या. मैदानाच्या आतमध्ये काय घडते त्याचं विवरण ऐकवण्यासाठी आपण समालोचक कक्षामध्ये आलो आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एका बाजूला असणार आहे नवीन पाटील, आणि नवीन पाटीलच्या सोबत असेल रेगन आणि नवीन, हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बॉलिंग टॅकवर आपण बॉलर कोण पाहतोय, तर बॉलर असेल प्रणय कोळी बॉलिंग टॅकवर. म्हणजेच थोडी सोड प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता पहिल्या षटकामध्ये आहे, कारण दोन्ही संघाने आपले बेस्ट पर्याय पहिल्या षटकासाठी वापरलेत. आणि बेस्ट पर्याय वापरण्यामागे उद्देश सुद्धा तोच आहे, कारण सेमीफायनलचा मॅच आहे. बघा, इथून जर पहिलं षटक, इथून जर कमी धावा आल्या किंवा धावा आल्या नाहीयेत, तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी पुढचा प्रवास थोडासा कर्तव्य आहे. चला आपण एक सन्मान करून घ्या, तोपर्यंत आपण चर्चेकडे येऊया. सन्मान्य जल्पेश भोईर साहेब, मिस्टर GTC यांच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय, ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी मुख्य आयोजक मिलिंद म्हात्रे तसेच रितेश किणी यांना विनंती करतोय, आपण जल्पेश भोईर यांचा विशेष सन्मान करायचा आहे, ज्यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेषतः मेहनत घेतलेली आहे. आपलं मीरा भाईंदर नगरीमध्ये सहर्ष स्वागत, आणि आपल्या कार्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. पहिलाच बॉल, अपील बघा किती लाऊड आहे. आता क्रिकेटच्या या खेळामध्ये या गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. ही ठसन तुम्हाला पाहायला मिळेल, हे रफ अँड टफ क्रिकेट पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने आलेत. त्याचमुळे जे करायला लागेल ते करण्यासाठी ते स्वतः धजावलेले आहेत. बिलकुल, आणि सेमीफायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्यातला 100% जास्त देण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही टशनचा उल्लेख केला, पण टशनही पाहिजे तरच तुम्ही मॅच ला जिंकू शकता. आणि असा मॅच जो सेमीफायनलचा मॅच खेळला जातोय, बरोबर मिडल स्टंपवरचा चेंडू होता, शेवटच्या क्षणी फक्त ऑन साईडला खेळलाय, तिथून मिडलवरनं क्षेत्ररक्षक गेला, एक धाव. आणि म्हणून हे दोन संघ आहेत ना, म्हणजे एक मीरा भाईंदरचा संघ आहे, दुसरा कांदिवलीचा संघ आहे. आणि जर मीरा भाईंदरचा उत्तमचा थोडासा परिसर पुढे गेला ना, मग ते गोराईची खाडी आहे, मग त्याच्या आजूबाजूला कांदिवली आहे, चारकोपचा परिसर आहे, मध्ये फक्त एक खाडी आहे. त्या खाडीच्या आरपारची ही लढाई सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. बंदर पाखाडी की इथून उत्तम, बघूया मॅच रंगणार आहे. प्रणय बॉलिंग ट्रॅकवर धावफलक सुरू झालाय. एका धावेवर उत्तम बॉईज संघ खेळतोय. अराउंड विकेट प्रणय तयार हो. यावेळेस अँगल बघा, काय प्रॉपर अँगल क्रिएट केलाय. वाईड यॉर्करचा खूप चांगला पर्याय निवडलेला आहे. बघा, या फॉर्मॅटमध्ये विकेट टेकर बनण्याऐवजी इकॉनॉमिकल बनणं आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळवून देणं हे महत्वाचं होतं, आणि चांगली सुरुवात मिळते प्रणयच्या वतीनं. आणि प्रणयनं म्हणजे प्रणयनं या संपूर्ण स्पर्धेमधले भरले जोडी म्हणून तर तो प्रणय कोळी पूर्णपणे विकेटची जोडी आतापर्यंत भरली. आणि ज्या एका सामन्याचा आपण उल्लेख करतोय ना, कल्याणचा तो संघ, वाडेकरचा संघ 39 धावा डिफेंड केल्या, त्यावेळेला का बनाईची कामगिरी
उजवी राहिली होती. पुन्हा प्रणय सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. ओहो, काय गोलंदाजी चाललंय. आणि प्रणयला खेळणं तितकं सोपं नाही. गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं होतं, मैत्री चषकामध्ये प्रणयला पाहिलं होतं. प्रणयला खेळणं इतकं सोपं नाहीये. बघा, दिसते तसं नसते म्हणून जग फसते. या ठिकाणी गोलंदाजी करताना हायाम ऍक्शन आहे असं जाणवतोय तो, की मिडम पेस बॉलर टाकतोय, बॉल टाकतोय, पण हा आउटकटर आहे आणि आउटकटर विथ प्रॉपर पिचिंग आपल्याला प्रणयच्या वतीनं पाहायला मिळाली. धावसंख्या फक्त 1. स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये रेगन. यावेळेस मात्र विथ अँगल ऑन साइडला लॉफ्ट करताना चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तितकाच कौतुकास्पद प्रयत्न विवेक भंडारीचा आपण पाहतोय. आपल्या संघासाठी 3 वाचवल्यात, मी ते 1 धाव. उत्तर संघाला धावसंख्या जाते 2 वर. आणि हे कमिटमेंट होती, खास करून बघायचं झालं तर ही क्षेत्राची कमिटमेंट होती. आपला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, मग त्याला साथ द्या, तरच आपण या सामन्यामध्ये जो अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं ना, जे स्वप्न घेऊन या मैदानावरती आलात ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल. बघा, म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या बाजूने घडत नसतात, त्या घडवून आणायच्या असतात. त्या आणाव्या लागतील नवीन या फलंदाजाला. उत्तम संघासाठी धावसंख्या 2 झाले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. अराउंड विकेट कमी गतीने हाताळला होता. बॅटची एज बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्रक्षेप त्या ठिकाणी 2 आलेत. थोडं स्ट्रगल झाला जरूर, पण कुठलीच घाई गडबड नवीन करत नाहीये. आणि मी इथे फक्त 1च धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकावर नाव कोरलेलं आहे ते म्हणजेच प्रणयने. आणि नवीन याला बनवता आल्यात फक्त 2 धावा आणि रेगनला बनवता आले फक्त 1 धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रणयची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले बिनबाद 3. आणि संपूर्ण जर आपण षटक पाहिला प्रणय कोहलीचं तर अँगल तोच होता, एकच अँगल होता, जास्त काही केलं नाही. बघा, बऱ्याच वेळेला काही गोलंदाज असतात माहिती का, त्यावेळेला तुम्ही 1 ते 2 चेंडू बीट करताना मग काय नवीन करण्याचा प्रयत्न, आणि त्यावेळेला थोडी लाईन अँड लेंथ विसरली जाते. पण प्रणयने ते नाही केलं, बेसिकला फॉलो केलं. बघा, ज्यावेळेला तुम्ही बेसिकला फॉलो करणार ना, मग फलंदाजाला विचार करावा लागणार, काहीतरी नवीन करावा लागणार आहे. नवीन मैदानावरती सुद्धा आहे त्याचमुळे. आणि जसा मी दोन्ही संघाचा उल्लेख करतोय ना, दोघांनी प्रखर संघर्ष केलाय या स्पर्धेमध्ये. टिकून राहण्यासाठी प्रखर संघर्ष करून या टप्प्यावरती 2 संघ पोहोचल्यात. एक संघर्ष तर आपण पाहिलाय इथून बंदर पकाडीचा, जिथून जसा एखादा राखेतनं फिनिश पक्ष जसा उभारी घेतो ना, तसाही संघ आलाय. तर आज सकाळचा एक मोठा सामना जिंकून इथून उत्तमबाईचा संघ आला. पहिलं षटक जे गोलंदाजच्या नावावरती गेलंय, पण क्रिकेटमध्ये असं पाहिलंय कमबॅक करण्याची संधी असते, ती संधी मिळते का? 24 चेंडू आणि समीकरण आहे 46 धावा. अजिंक्य बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय मिस्टर नवीन. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. अराउंड विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. असं समजू नका की तुम्ही एकटे आहात, तुम्ही एकटेच पुरेसे आहात. आणि हा एक स्ट्रोक दर्जेदार सरळ बॅटचा पाहायला मिळालाय. नवीनचा षटकार. सौंदर्य दाखवलं आणि जे बॅट वापरली जाते ना, ते कोणाचे त्याचं स्टिकरही दाखवले. 2 गोष्टी या फटक्यामागे दाखवल्या. सुंदर फुल पेस ऑफ द बॅट समोरच्या दिशेनं बरोबर 6 स्किनच्या डोक्यावरचा हा षटक. आता मॅच चालू झालाय, मॅच ऑन झालाय, मॅच ऑन झालाय. नवीनही ऑन झालाय. या चेंडूला पुलचा फटका, क्षेत्रक्षेप पोहोचलाय. हो हो हो, काय धाव घेतली चेंडू पर्यंत. सौरवनं सुंदर हा कॅच ऑफ द मॅच असणारा करावा. सुंदर ART 7374 चॅम्पियन्स ट्रॉफीचे जनक सन्माननीय अमित रमेश तरे यांच्या वतीनं या कॅचसाठी म्हणजेच सौरभसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेलं आहे. क्या बात आहे, काय नेत्रदीपक कॅच पकडलेला आहे. आणि जणू काय ते सांगतोय की भाई तुम्ही बडा दम आहे लेकिन तुम्हारे सामने खडे हम आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सौरभचं पाहायला मिळालंय. आणि नक्कीच हा तर अमानवीय झेल होता जो कम्प्लीट केलाय सौरभने. बऱ्याच वेळेला रजनीकांत घेतो असतो झेल, पण त्याच्यापेक्षा चांगला झेल बिलकुल तिथून पकडलाय. आणि म्हणून मी त्या कमिटमेंटचा उल्लेख केला होता. अगोदरच्या त्या क्षेत्ररक्षणाची फिल्डिंग, ती कमिटमेंट आणि आता घेतलेला हा झेल. कारण प्रत्येक जण उतरलाय, एका विचारानं उतरलाय की आता ही संधी आली ना, ही संधी नाही घालवायची. जी ऑपॉर्च्युनिटी तिथे निर्माण झाले ती नाही घालवायची, याच उद्देशानं प्रत्येक जण उतरलाय. एक चांगला फलंदाज बाद झालाय. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी ग्लेन. एक गेलाय, दुसरा आलाय. कारण आता नवीनच्याच तोडीस तो फलंदाज ग्लेन मैदानाच्या आतमध्ये.
हलक्यातने बॉलला फ्लिक केलंय, खाली क्षेत्रात बॉलला बाहेर काढलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपने पुढे तोपर्यंत एक धाव मिळते. काय वेग आहे विवेकचा आउटफील्ड मध्ये, मिळते ती एकच धाव, धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 10 या आकड्यावर. आणि वेगाने आणि ज्यावेळेला त्याच्या दिशेने चेंडू जातो ना, आता दोन्ही फलंदाज थांबतात. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. इथून गोलंदाज अजिंक्य सज्जवाला धावा झाला दाबलकावरती 10 पाठलाग केला जातो. इथून 49 धावांचा पाठलाग केला जातोय. लक्ष्मणमूर्ती चेंडूला फ्लिक केलं, मनगडेच्या सहाय्याने बोलावला, चेंडू चाललाय सीमा रेषे 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 जवळ क्षेत्ररक्षण. हो एक 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 क्षेत्ररक्षक काय पाहतोय आपण. एक पहिला विवेकची सुंदर क्षेत्ररक्षण, सौरभनं टिपलेला तो जेल आणि सध्याच्या खालीला रोहितनं केलेलं हे क्षेत्ररक्षण. इथून 3 धावा चेंडूवरती आलं, धावफलकावरती धावा झाल्या त्या 13. म्हणजे आग दोन्ही बाजूला बरोबर लागलेले आहे असंच पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या वतीने तगडे संघर्ष पाहायला मिळतात, कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि म्हणूनच पुढचा सामना खेळायचा असेल, बक्षीस पात्र फेरीत जायचं असेल, हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. त्याचमुळे ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं का होईना उजवं ठरलेलं आहे टीम बंदर पाखाडीचं. आणि याच्या अगोदर आपण दादूसला पाहिलं होतं, जसं बिग बॉसचा उल्लेख केला, हाही सामना तसा आहे. चर्चा करेल त्या दिशेने मी. क्रॉस बॅटेड फटका, स्विंग अँड मिस, चेंडू पाठीमागे निघून गेला विकेट कीपर एंडकडे. ज्यावेळेला दादूस होते आता प्रत्येक वेळेला बिग बॉस मधल्या प्रत्येक स्पर्धकाचा काय विचार असतो माहिती का, सेफ झोन मध्ये जाण्याचं. हा सामनाही तसा आहे. हा सामना जिंकून थोडासा सेफ तर कधीच असणार नाही, कारण पुढे एक अजून खडतर लढाई चालू होणार आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट बनवून तयार, शफल झालंय, ऑन साइडला स्लॉ हिट करण्याचा प्रयत्न, अपील तर त्या ठिकाणी बिहाइंड द विकेट लाऊड आहे. गोलंदाजाला अपील मध्ये रस नव्हता, शेवटच्या क्षणाला अपील गोलंदाजाने केली सुद्धा, पण तोपर्यंत तसं भूमिका पंचांची पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 13 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे. 18 बॉल 36 धावांची गरज. या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकार खेचले तर ART 7374 चे जनक अमित जितर यांच्याकडून त्याने 2100 रुपये आणि बॅक टू बॅक 3 बॉल जर घेतले तर 500 रुपये गोलंदाजाला देण्यात येणार आहेत. एक बॉल घेतला तर 500 रुपये, म्हणजे प्रत्येक दिपाळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अमित तरे यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. तर बक्षिसांची खैरात आहे. या ठिकाणी अजून एक स्पर्धा तुम्हाला मीरा भाईंदर शहरामध्ये पाहायला मिळेल. मीरा भाईंदर लिजेंड्स क्रिकेटर श्रद्धांजली चषक 2023 आयोजक आहेत फ्रेंड्स 11 मिरारो. जी स्पर्धा 5 मे ते 7 मे 2023 दरम्यान खेळली जाणार आहे आणि जर प्रवेश घ्यायचा असेल तर संपर्क साधा अब्बासांच्याशी. त्यानंतर अजून एक स्पर्धा प्रतिमा चॅम्पियन्स ट्रॉफी प्रतिमा 11 आयोजित भव्य दिव्य आगरी कोळी ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 30 एप्रिल 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. स्पर्धेचा प्रथम क्रमांक बक्षीस 31,000 रुपये, द्वितीय असेल 21,000 रुपये आणि या स्पर्धेचं ठिकाण आहे अरुण कुमार विद्यापीठ मैदान, न्यू MHB कॉलनी, गोळाई रोड, बोरवली पश्चिम. जाऊयात चालू सामन्याच्या दिशेनं. 18 बॉल 36, मॅच बॅलन्स्ड आहे. हा बॅलन्स आहे, म्हणजे अजूनही जरा सामना जर पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने. पण चर्चा आपण करतोय ना, काल तशी एक चर्चा केली होती ज्यावेळेला अजयजी घरात आमच्या सोबत होते ना, या संपूर्ण स्पर्धेमध्ये गडबड झाली तिसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक म्हणून ही चर्चा आतमध्ये झाली ना, त्याच करता झाले. बंदर पखाडे टीम चर्चा करत होता, त्यांनीही पाहिलंय तिसरं षटक टर्निंग पॉईंट ठरलंय आतापर्यंत स्पर्धेमधलं. सन्माननीय गौरव उपाध्याय साहेब ज्यांनी आम्हाला सर्व क्रिस्टल ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आमचे पुरस्कर्ते सर्व क्रिस्टल ट्रॉफीजचे सन्माननीय गौरव उपाध्याय, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. धावसंख्या 13 झाले. जिंकण्यासाठी 18 बॉल्स 36 धावांची गरज. 10 मिनिटं 30 सेकंद हा कालावधी आतापर्यंत घेतलाय आपण बंदर पाखाडी. आणि जसं म्हणजे तुम्ही उल्लेख केला गौरव उपाध्यायांचा, एका चांगल्या ट्रॉफीज आपण क्रिस्टलच्या पाहतोय. आणि आता स्पर्धा अशा टप्प्यावरती आल्या ना, प्रत्येकाच्या नजर आता त्या ट्रॉफीकडे गेल्यात. प्रत्येक जण पाहतोय, पण कोणाच्या हात तेपर्यंत पोहोचतील, कोण थोडासा मागे सारेल. कारण इथून ही लढाई जसं मोबाईलच्या गेम सारखी आहे, एक लेअर को पार करू दुसरी कठीणाई वाली, तशी लढाई आता सध्याच्या घडीला मैदानावरती आले. 18 चेंडू 36 धावा गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज किरणचा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं, विकेट आला पहिल्या चेंडूवरती मिड ऑफच्या दिशेनं, झेल झालाय, विकेट्स गॉन. कव्हर करण्याची संधी मिळत नाहीये, पण आता पर्याय कुठला वापरावा त्या ठिकाणी थोडासा सवेळ घेतला गेला, चर्चा झाली आणि
ज्या फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये 2 उत्तुंग षटकार खेचून उत्तम संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता तो एस्टल गौऱ्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळतोय. हा, सकाळच्या वेळेस प्रत्येकाची साखर झोप होती आणि ती साखर झोप उडवणारी ती खेळी होती अक्षरशः. त्या साखर झोपेमध्ये त्याने टोकलेले ते 2 षटकार त्या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारे षटकार एस्टलचे आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. पण आता प्रतिस्पर्धी म्हणून मी त्या मोबाईल गेमचा उल्लेख केला की आता थोडीशी कठीणाई झाली. पण आता काय झालं, प्रत्येक जण कॅन्डी क्रश खेळतोय प्रत्येक वेळा. मग एक लेअर पार नाही झाली ना तर पुन्हा जुनीच खेळतोय कॅन्डी क्रश खेळत असताना. पुढची लेअर नाही जात पण त्याच्याने प्रगती होणार नाहीये, तुमच्यामध्ये सुधारणा होणार नाहीये किंवा तुम्ही अपडेट होणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. समीकरण बघूया, 17 चेंडू आणि 36 धावा. बघा 12 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. टू बी व्हेरी फेअर, वेळेबद्दल सतर्क राहा. यानंतर आम्हाला 3 मॅचेस खेळवायचे. प्रेक्षक त्याच साठी आर्थतेने या मैदानात आलेले आहेत. नवीन फलंदाज एस्ट्रल स्ट्राईकवर आहे. ह्या वेळेस हा तर ब्लाइंड स्ट्रोक आहे. बॉलची रेंज न ओळखता, बॉलची पिचिंग न ओळखता, बॉलचा बॉलिंग पाथ न ओळखता सर्व गोष्टी मात्र गोलंदाजाच्या बाजूने घडतात. एस्ट्रल डॉट बॉल. बिलकुल, म्हणजे या IPLच्या भाषेमध्ये म्हणायचं त्याला दे घुमाके फटका खेळला होता. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. किरण काय पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय माहिती आहे. एस्ट्रलची ताकद. उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न किरणने केलाय. अप टू डेट व्हेरिएशन किरणचं. यावेळेस रिव्हर्स हिट स्विच हिट केलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. थोडा वेळासाठी प्रतिकार करतोय पण त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हवी. धमाकेदार चौकार एस्ट्रलच्या बॅटमधून. पाहिलं होतं याच टप्प्यावरती गोलंदाज करणार आहे किरण, तर थोडंसं काहीतरी वेगळं करते. म्हणजे जसं थम्सअप बघताना आजकुच तुफानी करते तसं काहीतरी तुफानी करण्याचा प्रयत्न एस्ट्रलनं तिथून केलाय. चौकार, हा चौकार अशा क्षणाला आलाय ना तिथून कुठेतरी आस्किंग रन रेट वाढत होता, रिक्वायर रन रेट वाढला जात होता, त्याच्याने दबाव वाढणार होता. त्याच वेळेला हा चौकार आलाय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसते पण तुम्हाला विचार करावा लागतो. बेस्ट टाइम आहे यावेळेस. बघा जाळ्यामध्ये अडकवलं, एस्ट्रलला फसला आणि त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक बॉल खाली आला, कॅच कॅरी झाला आणि छोट्याशा कॅमिओचा अंत झाला. एस्ट्रलची खेळी समाप्त. जलचीच्या स्वरूपात एस्ट्रल बाद. आणि नक्कीच तुम्ही त्याचा उल्लेख केला कारण एका अगोदरच्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळला होता. हा क्रॉस बेटेड फटका खेळला होता, टॉपेज लागला होता आणि तिथून बघा 3 क्षेत्ररक्षक होते. एक विकेट किपर होते, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. पण विकेट किपरनं कॉल केलं होतं इस माइन, हा झेल माझा आहे, मला तो टिपायचा आहे. व्यासपीठावर उत्कृष्ट समालोचक हिंदी उर्दू भाषेतले झहीरभाई हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटच्या असणाऱ्या भेटी तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा जसा तुम्ही उल्लेख केला की थोडा काळासाठी पुन्हा एकदा वर आला होता, ग्राफ वर गेला होता धावसंख्येचा. पण आता एस्ट्रल बाद झालाय. धावसंख्येचा आलेख वर जाईल की खाली जाईल पाहूया. पण नवीन फलंदाज कोण जातोय मैदानाच्या आतमध्ये तर अनिकेश बिंडूक, एक तरुण आहे जो नेहमीच ओपनर म्हणून खेळला जातो पण आताच्या घडीला गरज ओळखून त्याला मधल्या फळीवर ठेवण्यात आलेला आहे. पाहूया तुरुपचा एका बनतोय का अनिकेश बिंडूक. आणि संधी आहे ना, ज्यावेळेला तुम्हाला अशा सिच्युएशन मध्ये फलंदाजी करायची आहे ना, हिरो बनणे का मौका उन्हें भी है. आतापर्यंत नवीन असतील, एस्ट्रल असतील, ग्लेन असतील यांच्या छत्रछायाखाली राहावं लागलं होतं. आता तुम्हाला संधी आली हिरो बनण्याची. इथून तुम्ही हिरो बनू शकता, इथून मॅचला जिंकू शकता आणि इथून नवा हिरो, इथून उत्तम बाईतला मिळेल की किरणनं जी गोलंदाजी हाताळलेली आहे, ज्या टप्प्यावरती, ज्या लाईन लेंथवरती आणि ज्या उद्देशानं तो गोलंदाजी तिथे करतोय तोच टप्पा हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल. किरण ट्रेयर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल. बॅटची एज, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने डायव्हर्ट झाला पण त्या ठिकाणी तो बॉल व्यवस्थित कॅरी करता आला नाही. षटक संपते. तिसरं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जास्त काही फायदा उचलता आला नाही उत्तम बॉईज या संघाला. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय झाले ती म्हणजेच 17 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 32 धावांची. बॉल शिल्लक असणार 12 बॉल्स 32. आणि आता घड्याळामध्ये वेळ बघितली तर 11:37 आहे. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 4 षटकं, आपण 4थ्या षटकाला अजून सुरुवात होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. एक सामना आपण याच मैदानावरती पाहिला होता अशाच पद्धतीनं रंगलेला. आणि कालचा जो सामना, ज्या सामन्याचा आपण उल्लेख करतो वाडेकरच्या संघाविरुद्ध जी गोलंदाजी केली होती खास करून बंदरपाकडीच्या संघानं, तीच गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. फक्त चर्चा चालू आहे कशावरती तर 4थं षटक हाताळण्यासाठी कोण येणार
यावरती चर्चा चालू आहे. बघा म्हणतात ना की ऑलवेज यूज युअर ओपन राईट टाइम. या ठिकाणी योग्य त्या वेळी तुम्हाला तुमचा अचूक पर्याय किंवा अचूक अस्त्र तुम्हाला वापरावं लागतं. आणि आताच्या घडीला पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे ग्लेन बने, जो एक एक्सपिरियन्स बेटर आहे. वाट पाहतो संधीची, पाहूया कधी वाट लावतोय बंदर पाखाडी टीमची. बिलकुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, ऑलवेजचा उल्लेख केला, पण उत्तम बॉईजला काय म्हणावं लागेल, ऑल इज वेल हे सांगावं लागणार आहे. प्रत्येक वेळेला स्वतःला सांगावं लागणार आहे, इथून परिस्थिती सुधरेल, इथूनही काहीतरी चांगलं घडेल, इथूनही ऑल इज वेल होईल हे स्वतःला सांगावं लागणार आहे. आणि स्वतःमधला जो कॉन्फिडन्स कुठेतरी खाली जातोय त्याला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम इथून करावं लागणार आहे. कारण बंदर पाखाडीच्या संघानं आता शिकंजा पुरी तरह कसली आहे. या सामन्यावरची पकड घट्ट बसवलेली आहे आणि ते अजून घट्ट बसवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. ज्यानं पहिले षटक सुंदर हाताळलंय. प्रणय कोहली गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर, एका बाजूला प्रणय, एका बाजूला असणार आहे ग्लेन. 12 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 32 धावांची. 14 षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी अराउंड विकेट तयार होतोय प्रणय कोहली. पुन्हा एकदा आउट कटर. काय बॉलचा रिलीज पॉइंट त्याने मेंटेन केला आहे आणि जणू काही फलंदाज लीड करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा सर्व अभ्यास फोल ठरतोय, जातोय डॉट बॉल. बिलकुल. म्हणजे जर आपण बॉल ट्रॅकर जरी बघितला ना प्रणयचा, तर एकाच टप्प्यावरती गोलंदाजी आहे. म्हणजे कुठे टप्पा टाकलाय माहिती सुद्धा पडणार नाही. आतापर्यंत 7 चेंडू जे हाताळलेत ना एकाच टप्प्यावरती, एकाच लाईन अँड लेंदी, म्हणून मी म्हटलं तर प्रणयची ती ताकद आहे. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज रेडी झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच दूरवरती थोडासा स्विंगिंग मिळाला, बाहेरच्या दिशेने घेऊन गेला आणि तिथून वाईड बॉलचा इशारा आलाय. आता वाईड आलाय, एक धाव जरी पुढे गेले पण ती पुरेशी नाहीये. इथून षटकार चौकार येणं फार इम्पॉर्टंट आहे अशा सिच्युएशनला. आणि ते जाणतात सुद्धा ग्लेन की माझ्या वतीने तशी स्ट्रोक यायला हवे, पण गोलंदाज देखील त्रस्त करणारी गोलंदाजी करतोय. आणि म्हणूनच आतापर्यंत जर या डावामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त एक चौकार आलेला, एक षटकार आलेला आहे. अराउंड विकेट प्रणय. बघा विथ द अँगल क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न झाला होता. पूर्ण बॉडी तिरकस पुढे नेली होती. फ्रंट फुटला बॅलन्स केलं बघा आपण आणि बॅट स्विंग प्रॉपर होता, पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये, जातोय हा डॉट. आणि पुढचा पाय जर बघितला फ्रंट लेग आहे ना तो लवकर स्क्वेअर रन होतोय. याचा अर्थ चेंडूपासून तुम्ही दूर जातायत. हेही चित्र आहेत मैदानामध्ये बघतोय. फुल मार्क्स तो गो. प्रणय कोहली अभ्यास करून उतरलात. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून प्रणय मैदानावरती उतरलात. अभ्यास केलाय 10वी 12वीच्या परीक्षेपेक्षा जास्त अभ्यास केलाय, कारण मैत्री चषक पटकावायचा आहे आणि त्या उद्देशानं बंदर पाखाडीचा संघ आलाय. आता उत्तम बॉईज साठी घंटी नाही वाजले, अलार्म बेल वाजलाय. अलार्म बेल वाजलाय, धोक्याची घंटा इथे वाजलाय. बघा म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, पण या ठिकाणी प्रणय मला असं वाटतं प्रॅक्टिस करत नसतील. त्यांचा संघ दररोज कुठली ना कुठली स्पर्धा खेळत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या संघासमोर खेळत असताना आपण आपल्या खेळीला अजून जास्त प्रगल्भ बनवत असता. तीच प्रगल्भता प्रत्येक बॉलवर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक डॉट बॉल. या षटकातला हा 4था डॉट प्रणयच्या वतीनं. सुंदर. यापेक्षा काय बघावं. म्हणजे एखादा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट हाताळतोय आणि चेंडू बीट करून यष्टीरक्षकाला जातोय. याच्यापेक्षा सुंदर चित्र नसेल किंवा सुंदर दृश्य नसेल या टेनिस क्रिकेट मधलं. आत्ताच्या घडीला प्रणय कोहली ऑन टार्गेट ऑन मार्क पाहतोय. प्रणय सज्ज झालाय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आता सोडून देण्याचा प्रयत्न, स्टेजच्या बाहेर लागून चेंडू गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. या चेंडूवरती आला तर 2 धावा. हे षटक जर आपण पाहिलं ना अजून बॅटमधनं एकही धावा आली नाही. महत्वाचं आहे बॅटमध्ये अजून एकही धावा आली नाही. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या डावामधला पूर्ण झालाय. म्हणजे असं म्हणूयात की गोलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणजेच प्रणय आणि चतुर यांच्यामध्ये प्रॅक्टिस सेशन चालू आहे की काय, आणि ती प्रॅक्टिस चतुर देतोय प्रणयला. फक्त फलंदाज त्या ठिकाणी फक्त बॅट स्विंग करतोय ग्लेन, पण बॅट आणि बॉलचं होत नाही कनेक्शन. आता स्ट्रायकर फलंदाज असणार आहे अनिकेश बिंदूक. अराउंड विकेट प्रणय तयार. पुन्हा एकदा रिपिटेशन बघा किती ॲक्युरेट गोलंदाजी होते. परफेक्ट पिचिंग विथ परफेक्ट आउट कटर. रिझल्ट इज डॉट. आणि जीटीसी वरती कदाचित लाईव्ह चॅट बंद आहे, पण एखाद्या प्रेक्षकाने विचारलं असतं तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन चेंडू दाखवता का ऍक्शन रिप्ले दाखवता, हे विचारलं असतं. या पद्धतीने गोलंदाजी हाताळले. तुम्ही उल्लेख केला विकेट किपर यांना चतुर आहे, पण सध्याच्याकडे प्रणय चतुराईने गोलंदाजी करतोय. समोरच्या संघाला सुंदर षटक. आतापर्यंत स्पर्धेमधलं एक मेडन षटक आपण पाहिलंय.
10 धावा देत असताना राजेशने हाताळलेलं षटकही आपण पाहिलंय, पण हा प्रेशर सिच्युएशन मधलं हे सर्वोत्तम षटक आहे. प्रणय शेवटचा बॉल घेतोय या शेवटच्या षटकातला अराउंड विकेट अनिकेशसाठी. आणि हेच तर पाहायचं बाकी होतं, कारण आता प्रत्येक प्रेक्षकाने पूर्वानुमान लावलाय की हा डॉट बॉलच येणार आहे आणि डॉट बॉलच पाहायला मिळतो. एकंदरीत या षटकामध्ये विथ द बॅट एकही धाव प्रणयने खर्च केली नाही. व्हाईट बॉलच्या काही धावा खर्च केल्या. धावसंख्या झाले 20. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. बॉल शिल्लक 6 बॉल 29 ची गरज. नाही म्हणून मी त्याच गोष्टीचा म्हणजे उल्लेख केला, कारण एकाच पद्धतीने चेंडू एकाच पद्धतीने खेळतात. म्हणून जसं म्हणते ना, आप तब नहीं हारते हो जब आप गलतियां करते हो, आप गलतियों को दोहराते हो ना तब आप हारते हो या हार के कगार तक पोहोचते. तुम्ही तेव्हा नाही हारत, तेव्हा तुम्ही चुका करता. चुकांवरती चुका, मिस्टेक वरती मिस्टेक ज्या वेळेला केली जाते ना, कदाचित त्याचा परिणाम मैदानावरती झालाय. आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 29 धावा अजूनही करायच्या या मैदानावरती नाही झाल्यात. पण काय झालं, गेल्या आठवड्यात IPL मध्ये झालं तर प्रत्येक जण लावून बसलाय. बाबा तिथे रिकू सिंग होता, मग बघूया आता सिक्सर सिंग कोण या मैदानावरती असणार आहे. 6 चेंडू 29 धावा. बघा आता तुम्ही उल्लेख केला होता की मेडनवर कोणी हाताळले, तर राजेश यांनी हाताळले आणि तोच गोलंदाज 5व्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी होते. आणि तुम्ही रिंकू यांचा देखील उल्लेख केला. आणि टेनिस बॉलमध्ये तर असे कित्येक सुपरस्टार आहेत ज्यांनी 6 बॉल 6 षटकार खेचलेले आहेत, 5 बॉल 5 षटकार खेचलेले आहेत. सन्माननीय सुजित तात्या पाटील साहेब काल्हेर के दिलेर यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आपण थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 6 चेंडूचा आणि 29 धावांची आवश्यकता. आणि जसा उल्लेख केला, हा कालचा दिवस होता. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. त्यावेळेला षटक हाताळलेला गोलंदाजसाठी आलाय. कट करतो चेंडूला, चेंडू चालला सरळ पॉइंटच्या बाजूने, चेंडूला जातोय सीमा रेषा पार, चौकार. केला चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये, चेंडूला सरळ दंदन करून चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. उशिरा का ना होईना चौकार आलाय. या चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? पण थांबून चालणार नाही. याच वेगानं, याच गतीनं, याच उघानं खेळावं लागेल उत्तम संघाला. यावेळेस बघा ऑन द राईज खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, फटका फसला, बॉल पोचतोय लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी खूप चांगला झेल टिपलेला आहे आणि एक चौकार आला जरूर या षटकाच्या पहिल्या बॉलवर. क्विक रिप्लाय बाय बॉलर राजेश जलचेच्या स्वरूपात. ग्लेन बॅक टू पॅव्हिलियन. जसं म्हणतात ना, चाबूक शॉट खेळायचा तिथून प्रयत्न केला होता, पण प्रयत्नामध्ये कमी पडलेत. विकेट गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती गतिवाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज झालाय एडन. आता 4 चेंडूचा खेळ इथून राहिला आणि 25 धावा तिथून करायच्या. 4 चेंडू 25 धावा गोलंदाजीसाठी राजेश सज्ज झाला. स्ट्राईक एंडला एडन तिथून सज्ज झाला. तर बंदर पगाडी वर्सेस उत्तन बॉईज उत्तन असा सामना. रिव्हर्सचा अटेम तिथून चुकलाय. आता फक्त जवळपास एक औपचारिकता ज्याला म्हणता येईल, 3 चेंडूची फक्त औपचारिकता बाकी जावी. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये काही गोष्टी घडल्यात, चमत्कार घडल्यात, पण 3 लिगल डिलिव्हरी, 3 वैध चेंडू आणि इथून टॉप 4 मध्ये जाणारा संघ ठरणार आहे तो बंदर पकाडीचा संघ. गेल्या वर्षीचा हा चॅम्पियन संघ आहे. डिफेंडिंग चॅम्पियनचा काय खेळ असतो. म्हणून मी सकाळच्या सत्रामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला होता. ज्यावेळेला बंदर पकाडीचा संघ या मैदानावरती आलाय ना स्पर्धा खेळण्यासाठी, ते गोष्टी दाखवतात की आम्ही का आलो या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही ज्यावेळेला या घोडबंदरच्या मैदानावरती आलोय, ते का आले ते दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वर गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट्स इथून आलाय. आणि या बंदर पकाडीचा संघ एक प्रकारे एक सांगतोय की आम्ही या मैदानावरती आलोय, हा उमेदवार नाही दावेदार आहे. या स्पर्धेला जिंकण्यासाठी एक नॉमिनेट होणारा असा ते संघ आमचा आहे आणि आमचा परफॉर्मन्स हाय क्लास आहे. एक हाय क्लास परफॉर्मन्स, चांगली गोलंदाजी, विजयाच्या उंबरठ्यावरती बंदर पकाडी संघ उत्तम बॉईजच्या संघानं एक अपेक्षा निर्माण केल्या होत्या.
पाठीराखा भरपूर प्रमाणावरती या मैदानावरती आला होता, कारण मीरा भाईंदरचा हा संघ होता आणि अपेक्षाप्रमाणे खेळ नाही होऊ शकला. 49 धावांचा पाठलाग करताना इथे थोडासा पाठीमागे सरकलाय तो उत्तम बॉईज उत्तमचा संघ. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज व्हॅलेरियन क्रमांक 7 वरती फलंदाजीसाठी सज्ज झालाय. राजेशचं षटक, प्रणयची 2 षटकं, मधल्यामध्ये होऊन केलेलं अजिंक्यचं ते 1 षटक. त्या अजिंक्यच्या फक्त एका धावामध्ये एका षटकामध्ये धावलं. आता किरण, प्रणय आणि आता राजेश टिचून मारा केलाय 3 गोलंदाजांनी. अकोटामध्ये चेंडू आता केला, चेंडूला अजून एक विकेट. रेग्युलर विकेट ठराविक अंतरामध्ये विकेट गमावतोय उत्तमचा संघ. शेवटच्या एका चेंडूचा खेळ राहिलाय, त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत त्याची सूचना मानेजी पटेल करतील. कारण आता एक संघ आपण पाहिलाय जो 40+ संघ आहे, भांडवचा संघ. त्याच्यानंतर आजचा पहिला मॅच ज्याने जिंकलाय तो MS झाई संघ आहे. त्याच्यानंतर एक चांगली लढत, कडवी लढत जिंकून इथून ओम प्रथम माहुल गावचा संघ सुद्धा तिथून टॉप 4 मध्ये दाखल झालाय. आणि आता त्यांच्या जोडीनं अजून एक संघ तर टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. तो संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, विजयाच्या जवळ आहे. फक्त एका चेंडूचा फक्त खेळ शिल्लक राहिलाय आणि राजेश हॅट्रिकच्या मोक्यावरती बघा सामना तर जिंकलाय, पण हॅट्रिक जिंकली तर कदाचित एक विक्रम राजेश यांच्या नावावरती या सामन्यामध्ये होऊ शकतो. हॅट्रिकच्या मोक्यावरती बरोबर फुलटॉस चेंडू होता, पण फ्लिक केला तिथून चेंडूला एक सुंदर गोलंदाजीचा आविष्कार दाखवलाय. नेहमीप्रमाणे बंदर पकडीच्या संघानं आणि उत्तम बॉईजच्या संघाला अक्षरशः जखडून ठेवलेला आहे. 49 धावांचं आव्हान होतं, पण जास्त काही करू शकला नाहीये उत्तम बॉईज उत्तमचा संघ आणि बिग मार्जिननं हा मॅचला जिंकलाय. त्या बंदर पकडीच्या संघानं वेल प्लेड बंदर पकडी आणि अभिनंदन. पण उत्तम बॉईज आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. शेवटच्या क्षणी थोडंसं अपयश आलं, कदाचित बॅटिंग ऑर्डर आपली क्लिक नाही झाली, तेही कारण असावं. आता सर्वांच्या नजरे आता